बघा समोर आरबीआय दिसता आणि खाली बघितलं असं तुमका कळत लाईन लागलेली आहे जोरदार। आता मी आहे ना दुसऱ्यांदा इलय, हे बघा माझ्या मागे लाईन दिसता तुमका, ते खुर्च्यांवर बसलेले असतात नंबर हे करून, अक्षरशः भिकारी असतात ते बसलेले। त्यांच्याकडे 2000 काय 5 रुपयाची जरी नोट असेल की नाही ह्याची शंका आहे। सगळ्या स्कॅमची सगळी माहिती तुमका असतात, पण आता जो चाललेलो ना स्कॅम मुंबईतल्या फुटपाथवर, आरबीआयच्या फुटपाथवर 2000ची नोट बदलण्याचा स्कॅम चाललेलो असा। अगदी दिवसा ढवळ्या पोलिसांसमोर, आरबीआयच्या स्टाफ समोर, वॉचमॅन समोर, पण कोणाव काय करणार नाही। अगदी खुलेआम एजंट फिरतात, 2000 रुपयाची एक नोट बदलूक 1000 रुपये मागतात। काय प्रकरण सगळा तुमका कळतला। हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा आणि हो तुमका काय वाटतं, तुमचा काय मत ना खाली अभिप्राय कमेंटमध्ये नक्की देवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी दळव्यांचो झील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये। आत्ता टायटलवरनं तुमच्या लक्षात येला असतात की आजचा कार्यक्रम काय आहे। तर हे बघा माझ्याकडे असत हे 2 नोटा 2000चे आणि ते बदली करूचे राहिलेत। सरकारने 2 वेळा मुदत वाढवून दिल्यानी पण ते काही लक्षात इला नाही, माझ्या आता निघून गेला, तारीख निघून गेली आणि नंतर हे गोष्टी लक्षात इले। झाला असा की जेव्हा अनाउन्समेंट केली की 2000चे नोटा बदलूचे असत, त्याची अमुक शेवटची तारीख असा, तेव्हा मी म्हटलंय काय आपल्याकडे नोटाच नाहीत 2000चे, बदलतलाच काय, कारण मी काय 2000चे नोटा गोळा करून ठेवूनही नाही आणि तशी काय बाका तसे छंद होऊ नये, त्यामुळे आपल्याकडे नोटाच नाही, बदलतलाच काय म्हणून मी काय लक्ष दिलंय नाही, दुर्लक्ष केलंय। त्याच्यानंतर परत तारीख वाढवून नेली, तेव्हा पण म्हटलं अरे नाहीत काय तारीख वाढवून करतास, पैसेच नाहीत, बदलतलाच काय म्हणून तेव्हा पण निर्धास्त राहिलंय। आता झाला असा ह्या दिवाळीक जेव्हा मी लक्ष्मी पूजनाक बसलोय तेव्हा लक्ष्मी पूजन करताना एक गोष्ट माझ्या लक्षात इली की मी एक ना पॅकेट बनवून ठेवलेला असा, म्हणजे त्याच्यामध्ये चलनातले सगळे नोटी असत, म्हणजे 500ची असा, 100ची असा, 200ची असा, सगळे नोटी चलनातले असत, ते मी पूजेक ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये 2000ची एक नोट होती। तसेच केस ऑफिसमध्ये सुद्धा, म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा एक 2000ची नोट होती। तर तसे आता हे 2000चे नोटी माझ्याकडे राहिलेले असत, बाकी असत। आता ह्या 2000चे नोटीचे 2 नोटी म्हणजे 4000 रुपये असत। आता हे असत बदलूचे, बँकेत आता काय नोटी घेणत नाही, ते बंद झाले। त्यामुळे आता यांचा काय करूचा, तर आता त्या काही पर्याय शोधलेलो असा। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघतालाच हे 2000चे नोटी जर तुमच्याकडे सुद्धा उरलेले असतील, पडलेले काहीतरी असतील तर शोधा आणि ते बदलू, पैसे परत घेऊ, काय करू गया तर आज मी तुमका सांगतलंय। चला बघूया 2000चे नोटी बदलून मिळतात काय। चला मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया, जाऊया 2000च्या नोटी बदलू। बघा आता आपण इलो इथे दादरला, माझ्या मागे तुमका पोस्ट ऑफिस दिसत असतात, पोस्ट ऑफिसची बिल्डिंग आहे माझ्या मागे आणि माका असं कळला की हय नोटी एक्सचेंज करून देतात। आता खरंच देतात की नाही देतात आता आतमध्ये गेल्यावर कळतला, बाकीची तशी काय खूप जास्त कल्पना नाही, कारण ही गोष्ट माका बँकेतनंच सांगण्यात दिली आहे, एका बँकेतनंच सांगण्यात दिली आहे आणि महत्त्वाच्या खात्रीपूर्वक सूत्रांकडनं कळलेली असा। त्यात मी आमच्याकडच्या एका चिंचपोकळीच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केला, त्यांच्याकडनं कळला की ह्या पोस्ट ऑफिसमध्ये एक्सचेंज करून मिळतात, हे अजून चालू असतात। चला उतर जाऊया आणि बघूया एक्सचेंज करून गावतात काय।
भुतूरसून ह्यो असो म्हाका फॉर्म दिलेनी ह्या काकांनी, ऑफिसर बसले आहेत पण चांगले असतात, खूप कोऑपरेटिव्ह असतात. ह्यो फॉर्म भरूचो 3 कॉपी आहेत, 3 कॉपी भरूच्यो आणि 3 कॉपी भरून यांच्याकडे सबमिट करूची. त्याच्याबरोबर एक कॅन्सल चेक होया, आधार कार्डची झेरॉक्स होई, पॅन कार्डची झेरॉक्स होई आणि पासबुकची झेरॉक्स होई. आणि यांच्याकडे ह्या सगळा सबमिट करूचा आणि सबमिट केल्याच्या नंतर हे पोस्टात ना तुमच्याकडे असणारे 2000चे नोटी आणि ते तुमची सगळी डॉक्युमेंट म्हणजे झेरॉक्स वगैरे सगळा पोस्ट करतले आहेत RBIमध्ये. म्हणजे त्या RBIमध्ये जातला आणि RBIमध्ये गेल्याच्या नंतर पुढे मग त्यांची जी प्रोसिजर होतली आणि तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतले, अशी ती प्रोसिजर असा. ह्याच्या सगळी माहिती लिहूची आहे, किती नोटा आहेत, किती हजाराचे असं सगळे. आणि मग ती त्यांच्याकडे सबमिट करू होई आणि मग ती प्रोसिजर पूर्ण होतली आणि तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतले. कधी जमा होतले ह्या काय माहिती नाही, ह्यांका माहिती नाही. कारण हे म्हणाले मी गेले ही पहिलीच केस आहे, त्यांच्याकडे प्रोसिजर चालू आहे पण मी गेले ही पहिलीच केस आहे. त्यामुळे एकंदरीत किती दिवस लागतात याची ह्यांका काही एक कल्पना नाही. आता त्यांनी दुसरं एक पर्याय सुचवलं. त्यांना मी विचारले की डायरेक्ट RBIमध्ये गेला तर डायरेक्ट थैच्यात होता का काय. ते म्हणाले काम करा, ते जाऊन बघा RBIमध्ये आणि RBIमध्ये गेल्यावर तुमका कळत लगेच काम होत असत तर उत्तम. ह्यो फॉर्म भरूची गरज नाही, थैचे थंय तुमका गावतील. आत्ता मी इलं आहे RBIच्या ठिकाणी. हे बघा माझ्या मागे RBI दिसता तुमचा, हे बघा. आणि हे बघा हे 2 नोटी घेऊन इलं आहे बदलूक. बघूया काय होतं, बदलूक गावता नाही गावता काय सांगतात का. हे बघा समोर RBI दिसता आणि खाली बघितलं असतं तुमका कळत लाईन लागलेली आहे जोरदार. कसली लाईन लागली आहे माका माहिती नाही पण लाईन आज. त्यामुळे कशासाठी लाईन आहे काही कल्पना नाही. तर जाऊन बघतले तेव्हा कळत कशासाठी इलेत ते लोक. चला जाऊया RBIमध्ये. आता मी उभं असं आहे ना RBIकडेच असं, या बिल्डिंगच्या खालीच उभं असं आहे. तुम्ही आता बघलास ना लाईन काय जबरदस्त लागलेली आहे. सकाळपासून लोक इलियर लाईन लावलेली आहे पैसे एक्सचेंज करण्यासाठी. परंतु आता माझं काम आज होऊ नाही कारण त्यांनी सांगल्यानी 4 वाजतागतच ऑफिस चालू असता. त्यामुळे आता 3:30 झालेले आहेत. त्यामुळे आता काय माझा नंबर लागायचा नाही, खूप माणसं ऑलरेडी बाकी असत. त्यामुळे आता उद्या असा शनिवार उद्या बंद, तर मग आता सगळं जाताला सोमवारच्या. आता मी येतले सोमवारच्या परत आहे आणि हय आता डॉक्युमेंटेशन म्हाका काय लागायचं नाही कारण माझ्याकडे फक्त 2च नोटी असत. 10 नोटी तगत तुमका लगेच कॅश मिळता. म्हणजे 20,000 असतील तुमका ताबडतोब करन्सी मिळतली, कॅश मिळतली. आणि 20,000च्या वर असतील तर मात्र तुमच्या अकाउंटला जमा होतली आणि तुमका डॉक्युमेंट सबमिट करूचे लागतले. असं सगळं प्रकार असा. आता म्हाका काय डॉक्युमेंट सबमिट करूची गरज नाही, तरी पण आपले घेऊन आलेले बरे. चला आता मंगळवारी नाही सोमवारी फेरी मारूया. सोमवारी येऊचं लागतला परत एकदा लाईन लावू. बघूया सोमवारच्या गावतात काय. चला आता घराकडे जाऊया. सो आज आहे मंगळवार, काल सोमवार होता आणि मला काही जाता आलं नाही काल माझ्या वैयक्तिक कामामुळे. आणि त्या शनिवारी तुम्ही बघितलं ना खूप गर्दी होती. त्यांची तिथली कामाची वेळसुद्धा संपलेली होती आणि त्यामुळे मला काही तिथे त्याची एक्सचेंज करून मिळालं नाही. आत्ता मी जातोय पुन्हा एकदा RBIमध्ये एक्सचेंज करण्यासाठी. उशीर झाला आहे, वाजलेत 12 आणि बघू आज तरी काम होतंय का. चला मार्गस्थ होऊया, RBIला जाऊया.
आता मी आहे ना दुसऱ्यांदा येईल आहे. हे बघा माझ्या मागे लाईन दिसता तुमका, जोरदार लाईन हा, चारव बाजून लाईन लागलेली आहे, डबल लाईन. आणि त्याच्या मागे लोक रस्त्यावर उभी असत. आणि मी आता काय थांबणे नाही, आता परत जाते घराकडे. आणि माका वाटतं सोपं पर्याय पोस्टात नोटी जमा केलेले बरे, अकाउंटला जमा होतील. एवढं वेळ नाही हो, 2-2, 3-3 तास लोक रस्त्यावर उभे असत. आणि हे असे खुर्चे RBIच्या चारव बाजूक लावलेले असत, पण ते अजून त्या खुर्च्यांवर पण येऊक नाही. म्हणजे 2-2, 3-3 तास रस्त्यावरच उभे असत. त्याच्यानंतर या खुर्चीवरचा प्रवास हा पूर्ण एक प्रदक्षिणा मारून. त्यामुळे थांबण्यात काय अर्थ नाही. तर एकंदरीत ह्यो सगळं प्रकार झाल्यानंतर मी असं ठरवलंय की मी ते 2000चे 2 नोटी जे माझ्याकडे असत ते मी सरळ पोस्टात जमा करतलंय. मी काय लाईन लावून जाऊचंय नाही. पण अनु म्हणाले की उद्या मी कायच नाही करणार, तर उद्या मी सकाळी लवकर जाते, माझा आपला काम होऊन जाईल. पटकन कॅश गावात उगाच किती 15 दिवस महिनोभर थांबावया म्हणान. एक दिवशी सकाळी उठान ती गेली, सकाळी 7-7:30 वाजता तिथे पोचली. आणि त्याच्यानंतर तिनं काय काय अनुभव घेतल्यान या पहिला अनुच्या तोंडातून ऐका, म्हणजे तुमका पुढचा काय आता मी सांगते. हे बघा हसता बघा. त्या दिवशी सकाळी 8 वाजता पोचलेली RBI मध्ये नोट बदली करू, 7:30 वाजता पोचलेली RBI मध्ये नोटा बदली करू. मग काय होतो अनुभव, काय काय झाला अनु? काय नाही, वेळ फुकट फक्त तिकडे गेल्यावर. आणि तिकडे काहीतरी भलत्याच गोष्टी चालू असतात. म्हणजे काय चालू असतात? तिथे पण खुर्च्या विकल्या जातात. अच्छा, कशा काय? 400 रुपये एका नोटेला, 400 रुपये एका नोटेला, 400 रुपये. अच्छा, एक नोट 400 रुपये घेतात ते. कोण वॉचमॅन घेतात? नाही, तिकडे कुठल्या तरी बायका आहेत ते फिरत असतात इकडून तिकडे. कुठच्या तरी म्हणजे कुठच्या त्या काय समजत नाही, दिसतात तर अशिक्षित, त्यांच्याकडे पैसे असतील की नाही ते पण कळत नाही. पण ते येतात, विचारतात आणि मग खुर्च्या नाव आणल्यावर ते घेऊन जातात पुढे बसायला. आमच्या समोर बऱ्याच बायका अशा गेल्या. अशिक्षित की भिकारी सारखे? अशिक्षित की काय? ज्या विचारतात हे सगळ्या गोष्टी त्या अशिक्षित असतात. ते खुर्च्यांवर बसलेले असतात, नंबर हे करून, त्या अक्षरशः भिकारी असतात ते बसलेल्या. त्यांच्याकडे 2000 काय 5 रुपयाची जरी नोट असेल की नाही ह्याची शंका येते. ही सगळी लोक तिकडे आहेत, त्यामुळे आपला नंबर काही लवकर लागत नाही. मग तुझा नंबर किती वाजता लागला? नंबरच कुठे लागला, 4 वाजले, बँक बंद झाली. माझ्या पुढे 100 माणसं होती. मग तू 7:30 जाऊन पण तुझा नंबर नाही लागला? नाही लागला. अच्छा. आणि त्या म्हणजे थोडक्यात काय तर तिथे दलाल असतात. एका नोटीसाठी 400 रुपये घेतात. मग सुरुवातीपासूनच 400 होते की सुरुवातीला कमी होते मग वाढत गेले? काय नाही, 400 होते. माझ्या बाजूच्या बाईने विचारलं म्हणून मला कळलं. मी काय त्याच्यात इंटरेस्टेड नव्हते विचारायला किती ते. त्या बाईकडे एकच नोट होती. एका नोटीसाठी ती 3री वेळ आली होती आणि इतका वेळ घालवणं शक्य नव्हतं. म्हणून तिने एका बाईला विचारलं, ती समोरनच आली, हो बघते मी पण 400 घेणार. तर ती बोलली नाही 400 मला नाही परवडणार, 200 घ्या. पण नाही 200 नाही होणार. आणि मग ती निघून गेली आणि ती बाई कंटाळून घरी निघून गेली. आणि मग एकदम अर्जंट हवे असतील तर किती पैसे होते? नंतर सगळं बंद झालं, 4 वाजले, सगळी बोंबाबोंब चालू होती लोकांची. बँकेचे गेट सिक्युरिटी गार्डने बंद केले. त्यानंतर ती लोक बरीच ते चांगली ऑफिसला जाणारी व्यवस्थित दिसणारी जी माणसं होती ती विचारत होती की ते काय चाललंय. कारण त्याच्यामध्ये ह्या गोंधळात काय झालं, बरेच जे भिकारी होते ज्यांनी नंबर लावलेले त्यांचं पण नुकसान झालं. कारण त्यांनी थांबवलं, कामच थांबवलं बँकेने. 4:45च्या आधीच गोंधळ झाल्यामुळे त्यांनी गेट बंद केले मेन आणि त्यांनी सगळी कामं थांबवली. सिक्युरिटी बोलले आता काय आम्ही आतमध्ये कोणाला सोडणार नाही या गर्दीमध्ये. तेव्हा म्हणजे आजूबाजूला बाचाबाची चालली होती, जे भिकाऱ्यासारखी लोक होती त्यांची. त्यांचं चाललेलं की अरे एक माणूस बोलायला लागला की अरे 1000 रुपये मिळत होते ते गेले. म्हणजे डायरेक्ट नंबर मध्ये 1000 रुपये घेत होते एका नोटीला. हो, म्हणजे 2000 रुपयाची नोट असल्यास तुम्हाला 1000 रुपयेच मिळणार. हा, डायरेक्ट होत होतं आतमध्ये. आणि स्वतःच्या कानाने ऐकलेल्या ह्या सगळ्या गोष्टी. पण मग हा स्कॅम होतोय तिथे एवढा, आता तिथे पोलीस वगैरे नाही आले? काय नव्हतं, पोलीस आजूबाजूला फिरत होते फक्त, बाकी काय नाही. ते म्हणतात आम्ही काय करू शकत नाही कारण त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड दाखवतात ते आणि नोटा दाखवतात. त्यामुळे आम्हाला लाईन लावावी लागतेच तिथे. पण जे काय चालू आहे त्याचा काय अंदाज नाही आला तिथे काय चालू होतं ते. कारण ते हे रोजच होते असं सगळे म्हणत होते तिकडे. पण मग सगळ्यांकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, नोटा होत्या?
त्यांच्याकडे नोटा नव्हत्या, त्या माझ्या आजूबाजूला जे लोक होते त्यांना ते उठवलं, नोटा नाहीत म्हणून इन्स्पेक्टरने. तर आम्हाला वाटलं चला ठीक आहे, असे जर लोक असेल तर आमचा नंबर लागेल. पण शेवटी थोड्या वेळाने ती लोक कुठून तरी नोटा घेऊन आले आणि परत लाईनीमध्ये उभे राहिले. मग काय त्यांना कोणी बाजूला केलं नाही, म्हणजे याचा काही उपयोग नाही झाला. मग तिथे आरबीआयचे वॉचमॅन वगैरे काही आहेत, सगळे वॉचमॅन पण आहेत, पण ते काहीच करत नव्हते. आमच्याशी बोलत होते काही वॉचमॅन, यार यांच्याकडे बघून वाटत पण नाही, पण नंतर नोटा दाखवल्यावर आम्ही काय करणार. हे अशी भिकारी तिथे रात्री येऊन इथे बसतात सगळे नंबर लावून खुर्च्यांच्या इथे. मग काय सगळं बघून परत आले. हे तिकडे सिक्युरिटी गार्ड बोलत होते की तुम्ही कशाला इथे नंबर लावता, कारण बऱ्याच कॉलेजची मुलं होती तिकडे आलेले. तर तो एकेला बोलला, पण आहोत मॅडम तुम्ही काल पण आलेले पैसे घ्यायला ना, मग तुम्ही बँकेमध्ये ट्रान्सफर करणं, तुम्ही काय ते वेळ घालवताय वाया. त्यांच्या 4-5 जणांचा फ्रेंडचा ग्रुप होता तो कॉलेज. पण बँक आता पैसे नाही घेते ना बँकेत. म्हणजे कसं, तर त्यांनी एक तिथे प्रिंटआउट लावली आहे की ह्या ठिकाणी तुम्ही जाऊन म्हणजे पोस्ट करा, पैसे तुमच्या अकाउंटला 15 दिवसामध्ये येणार. जर तुम्ही ते व्यवस्थित दिसताय त्या माणसाने तरी ऍटलिस्ट ते काम करा ना, काय इथे वेळ घालवताय. तो भाग वेगळा आहे, तो भाग ऑप्शन वेगळा आहे. पण जर लोक येत आहेत लगेच कॅश हवी आहे म्हणून, तर मग हा जो स्कॅम होतोय याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. हा मोठा घोटाळा आहे, काहीच होत नाहीये. आणि तो एक सिक्युरिटी गार्ड बोलला की तुम्ही खूप इतक्या उशिरा का आले, ही नोट कधी बंद झाले, तेव्हा सहज मिळत होतं. हा प्रॉब्लेम आता सुरू झालेला आहे. तेव्हा लोक येत होते, नोटा बदली करून जात होते, आणि आता अचानक सगळी गर्दी वाढलेली आहे. नाही पण हा मुद्दाच नाही, अजूनही नोटा देणं चालूच आहे ना, त्यामुळे हा मुद्दा नाहीये. त्यामुळे ते नोटा देणं चालू असल्यामुळे तुम्ही कधी जाता हा मुद्दा नाहीये. तुम्ही शेवटी गेलात, नोटा देणं बंद झालं तर समजू शकतो. नोटा देणं जर चालू आहे तर मग हे जे काय मध्ये स्कॅम होतोय हा मोठा घोटाळा आहे. मी अनुपना आधीच सांगलेले की आपण काय करूया, 2000चे डायरेक्ट ते पोस्टात जमा करूया, कटकट नको. पण ही म्हटली मी जातोय मनाने सगळं गोंधळ. पण तुमका सांगते त्याचे वॉचमॅन काय म्हणतात, अहो तुम्ही जे शिकलेले असात, जे सुशिक्षित असात, व्यवस्थित दिसतात, त्याने तर निदान पोस्टात पैसे जमा करा, तुमच्या अकाउंटला येतील, हय कित्याक येतास. पण माझं म्हणणं, तुम्ही नोट देतास ना बदलून, मग हय कित्याक येतास ह्यो वेगळो प्रश्न. पण जे इले ज्यांका कॅश होईया लगेच त्यांका गावना नाही, ह्याचा काय कारण ह्या शोधा. तुम्ही म्हणतास आम्ही काय करू शकत नाही, म्हणजे तुम्ही काय डोळ्यात झापडा घातलास. तुमका दिसना ना की जे माणसं बसलेली असत त्यांच्याकडचे 2000 रुपये त्यांचे स्वतःचे नाहीत. एक बाई तर बंडल घेऊन लिहिली, 2000च्या नोटीचा बंडल. तिच्या बरोबर 5-6 लहान म्हणजे शाळेत जाणारे मुली घेऊन लिहिली लाईन लावून. अशी पण परिस्थिती होती. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं यांचा आधार कार्ड खया, हे 18 वर्षाचे नाही, तेव्हा मग ते बाहेर पडले. म्हणजे त्यांच्याकडे अजून 2000च्या नोटांची बंडला असत ना, ते ह्यो सगळं कारभार करतात. आणि तो ह्यो सगळं प्रकार चाललेलो म्हणजे ह्यो खऱ्या अर्थान स्कॅम असा स्कॅम. 20,000 रुपये म्हणजे 2000चे 10 नोटी लगेच कॅश करून देतात ना, त्याच्यासाठीचा ह्यो स्कॅम चाललेलो असा. आणि खुलेआम सगळ्यांच्या डोळ्यासमोर चाललेलो असा, कोण काही एक करणार नाही. पोलीस काय म्हणतात, अहो आम्ही त्यांना काय करतलो, त्यांच्याकडे 2000चे नोट असेल तर आम्ही कसे उठवतलो. अहो पण तुम्ही थोडा वेळ थांबत होय, मग तुमका कळत त्यांच्याकडे 2000चे नोटे खैसून येतात, ते एजंट कसे फिरतात ते, बरोबर. आणि ज्यांका तुम्ही बाहेर काढलास 2000ची नोटी नाही म्हणाल, ते परत येऊन कसे बसले या तुम्ही बघलास काय नाही. तुम्ही तुमचं काम करून निघून गेलास, म्हणजे तुम्ही असा कसा म्हणतास. लोकांची गैरसोय होता आणि गव्हर्नमेंटची फसवणूक होता, या तुमच्या समोर डोळ्यासमोर घडता, पण कोणावर काही एक करणार नाही. प्रकार खूप भयंकर आहे. मी आता थंय काय परत जाऊचंय नाही, कारण पहिलीच मागा तशी थंय जाऊचो इंटरेस्ट नव्हतो. आता मी पोस्टातच जमा करतले सगळे पैसे. ह्या सगळा उपद्व्याप करूचो, कारण ना ह्या सगळा तुमच्या समोर आणूचा होता, तुमका दाखवचा होता. माका मी पहिलं पोस्टातच गेलेलं आहे, तुम्ही बघलाच. पण म्हटले जाऊन दे, बघूया थळी काय पराक्रम चालले होते म्हणून मी विटीक गेले, आरबीआय मध्ये गेले. पण एकंदरीत सगळं आनंद असा. त्यामुळे तुमच्याकडे जर 2000च्या नोटी असतील तर लाईन बिन लावण्याच्या भानगडीत पडू नको, पोस्टात जमा करा, तुमच्या अकाउंटला 15 दिवसात येतले असे ते म्हणतात. अजून माका तो अनुभव नाही, आता मी ते जमा करतले पोस्टामध्ये, मग तर कळत आपणाला. पण घोटाळा स्कॅम असा स्कॅम, 2000 रुपयाचे नोटी बदलूचो मोठो स्कॅम चाललेलो असा आरबीआयच्या नाकाखाली. आणि माझी विनंती असा, ह्यो जो व्हिडिओ
पोलीसवाले, कमिशनर किंवा एसीपी, हायर कमिशनर जे कोणी बघत असतील तर त्यांनी प्लीज याची दखल घ्या. जर राजकारणातले कोणी बघत असतील तर प्लीज याची दखल घ्या आणि याच्यावरती काहीतरी ऍक्शन करा, म्हणजे सर्वसामान्य लोकांना याच्यातनं काहीतरी दिलासा मिळेल. आणि सर्वसामान्य जाऊन दे, आपल्या सरकारची, भारताची फसवणूक होते त्याच्यावर काहीतरी मार्ग निघेल, हो की नाही. चला तर मग भेटाया असेच व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलवरती, दळव्यांचो झेल.